तर नमस्कार मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर असा प्रतिसाद मिळाला, पण त्यामध्ये एक कमेंट मात्र जास्त होते की मराठीमध्ये बोल. तर त्यामुळे हा मी व्हिडिओ मराठीमध्ये शूट करणार आहे. तर मी आज आपला महिंद्रा जिओ आहे त्याचं टायमिंग कमी जास्त कसं करायचं यावर व्हिडिओ बनवणार आहे. तर बरेचसे अडचणी येते शेतकऱ्यांना की टायमिंग जास्त असल्यामुळं जजमेंट लागत नाही, क्लचची झटका बसतो क्लच सोडताना वगैरे, शेतामध्ये बांधावर ते हळू घेता येत नाही, त्यामुळे पलटी पण होऊ शकतो ट्रॅक्टर. त्यासाठी जो आपला टायमिंग कसा कमी करायचा त्यावर हा व्हिडिओ मी बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम आपले जे बोनट आहे ट्रॅक्टरचे ते उघडून घेऊयात. तर बोनट इथून उघडते हे बोनट उघडल्यानंतर जो आपला बॉश पंप आहे आपण पाहू शकता. स्वतः मी रिअर कॅमेरा चालू करणार आहे. तर मित्रांनो, आपण बोनट उघडून घेतलेला आहे. त्यानंतर जो आपला बॉश पंप आहे आपण पाहू शकतात. हा जे रॉड आहे ह्या टायमिंग ह्याच्यामुळे कमी होते. जितका आपण याला वाढवितान तितकी टायमिंग जास्त होणार. तर हा नट आपल्याला ह्या साईडला घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा स्क्रू ढिल्ला करून घ्यावा लागेल. त्यासाठी आपण पाहू शकता हा पाना मी घेतो. हा पाना यांमध्ये बसवल्यानंतर हा नट ढिला करून घेतलेला आपण पाहू शकतो मित्रांनो. खालच्या बाजून दाखवतो मित्रांनो. हा नट ढिला केल्यानंतर आपल्याला आता तुम्ही पाहू शकता हा नट आवळल्यानंतर हे जे रेसचं आहे ते वाढणार आहे असं, त्यामुळे टायमिंग वाढतो. एकदम सोपं आहे. त्यानंतर आता हा नट ढिला करून घ्यायचा जास्तीचा. हा ढिला झालेला नट. तर आता आपण ट्रॅक्टर चालू करून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता टायमिंग आपला एकदम लो आहे. ट्रॅक्टर झटके मारत आहे, कमी जास्त स्पीड करत आहे. तर यासाठी आता आपल्याला टायमिंग वाढवायचं आपण पाहू शकता. मी काही सुद्धा करत नाही. इथून हा जो नट आहे त्याला हळूहळू वाढवतो फक्त. आपण पाहू शकता जितका नट हा मी फिरवेल तितका रेस आपल्या ट्रॅक्टरचा वाढत आहे. आपण पाहू शकता आपल्याला एकदम कमी झटका बसेल इतका आपल्याला हे कमी करून घ्यायचं आहे. त्यावर आपण पाहू शकता बघा अजून पूर्ण कमी. आता झटका बसला गेला मित्रांनो ट्रॅक्टरला. याच्यापेक्षा अजून थोडे कमी करून घ्यायचं आहे. ट्रॅक्टर एकदम कॉन्स्टंट चालला पाहिजे. आता आपल्याला एकदम मी सेट केलेला आहे त्याचा. आता त्यानंतर आपल्याला हा नट आवळून घ्यायचा आहे. हा नट एकदम पॅक आवळायचा मित्रांनो. आपण पाहू शकता आता एकदम आपला पाहिजे तितकं एकदम कमी टायमिंग केलेला आहे मी. तर आपल्याला आता आरपीएम दाखवतो मी किती आहे आपल्या ट्रॅक्टरचे. तुम्ही आरपीएम पाहू शकता. एक 7 आरपीएम असेल अंदाजे. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ट्रॅक्टरचा टायमिंग जो आहे तो कमी करू शकता. टायमिंग केल्यामुळे डिझेलची खपत पण कमी होते. तसेच ट्रॅक्टर आपल्या कंट्रोलमध्ये राहते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू